नमस्कार. विद्या होम किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत अननसाचा शिरा म्हणजेच पायनॅपलचा शिरा. चला तर मग बघूया. त्यासाठी लागणारे साहित्य: 1 वाटी तूप, अर्धी वाटी काजू आणि बदामाचे काप, 1 वाटी पायनॅपल बारीक चिरून घेतलेला आहे, 1 वाटी बारीक रवा म्हणजेच मीडियम रवा आहे आणि 1 वाटी साखर. त्यासाठी आपल्याला आता थोडंसं तूप टाकायचं आहे. तूप मेल्ट झालं ना, त्यामध्ये ड्रायफ्रुट्स टाकायचे आहेत. ड्रायफ्रुटचा कलर चेंज झाला आहे. आता आपण हे काढून घेऊया. आपल्याला रवा भाजून घ्यायचा आहे. रवा मंद गॅसवरच भाजून घ्यायचा आहे आपल्याला. तुम्ही बघू शकता रव्याचा कलर चेंज होत आहे. ते आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊया. थोडंसं तूप टाकून आपल्याला अननसाचे काप सुद्धा भाजून घ्यायचे आहेत. गॅस बारीकच ठेवायचा आहे. आपले अननसाचे काप भाजून झालेले आहेत 1-2 मिनिटं. त्यानंतर आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे. 1 वाटी रव्यासाठी 2 वाटी पाणी घालायचं आहे. तुम्ही बघू शकता 2-3 मिनिटं आपण उकळून घेतलेलं आहे. छान अशी उकळी आलेली आहे. त्यामध्ये आपण रवा घालायचा आहे. आता गाठी होऊ नये काळजी घ्यायची आपल्याला. हे आपल्याला थोड्या वेळासाठी शिजवून घ्यायचं आहे. मग त्यानंतर आपल्याला साखर घालायची आहे. जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही फूड कलर घालू शकता. नाही घातलं तरी चालेल, ऑप्शनल आहे. मी इथे थोडंसं एक चिमूटभर ऍड करत आहे, कारण दिसायला छान दिसतो आपल्याला आपला अननसाचा शिरा. छान असं हलवून घ्यायचं आहे. पूर्णपणे पाणी ऑब्झर्व झालं पाहिजे. त्यानंतरच आपल्याला साखर घालायचं आहे. पाणी ऑब्झर्व झालं आहे. आता आपण यामध्ये साखर घालूया. साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता. इथं मी 1 वाटी रव्यासाठी 1 वाटीच साखर घालत आहे. आता हे सगळं मिश्रण आपल्याला छान असं मिसळून घ्यायचं आहे, एकत्र करून घ्यायचं आहे. यानंतर साखरेचंही पाणी याला सुटतं. मग आपला शिरा मऊसूत छान लुसलुशीत दिसतो. तुम्ही बघू शकता साखरेचं पाणी सुटलं आहे शिऱ्याला. एकदम मऊसूत दिसत आहे. त्यानंतर आपण तळून घेतलेले ड्रायफ्रुट्स ऍड करायचे आहेत. आता तुम्ही बघू शकता किती सुंदर दिसत आहे आपला पायनॅपलचा शिरा. आपला हा पायनॅपलचा शिरा रेडी आहे. वरून थोडंसं तूप टाकायचं आहे आपल्याला. परफेक्ट असा शिरा आपला तयार झालेला आहे. आपला हा पायनॅपलचा शिरा गरमागरम खाण्यासाठी तयार आहे.
किती छान आपला शिरा करून तयार आहे. जर रेसिपी आवडली असेल तर रेसिपी लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सोबत पुन्हा एकदा. तोपर्यंत बाय बाय.